नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वाराणसीमध्ये काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी आपण आलेलो आहे. तर कालचा प्रवास आपला मी तुम्हाला दाखवलाच शॉर्टमध्ये कसा झाला. तो खूप स्ट्रगल करून आपण आलेलो आहे दर्शनासाठी. कारण आपली तिकीट आपण 2 महिन्यापूर्वी काढली होती, पण ती काही कन्फर्म झाली नाही. त्याच्यामुळे आपण खूप स्ट्रगल करून आलेलो आहे आज दर्शनासाठी. आणि आपण रूम वगैरे घेऊन फ्रेश वगैरे होऊन डायरेक्ट आता दर्शनासाठी आलेलो आहे इथे. तुम्हाला मी दाखवतो आमचं दर्शन कशा प्रकारे होणार आहे. ते मोबाईल काय अलाव नाही आहे, तर मोबाईल आपण लॉकरला जमा करणार आहे आणि नंतर मग दर्शनासाठी जाणार आहे. तर तुम्ही असंच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. तर आज आपण लोकल ट्रेन पकडून चाललो आहे CSTला. CSTवरून आपण एक्सप्रेस पकडणार आहे वाराणसीला जाण्यासाठी. तर लोकल ट्रेन पण आपले आलेले आहे. तर फायनली मुंबई स्टेशनला पोचलेलो आहे मित्रांनो. आता ट्रेन पकडायची घाई चालली आहे. तर मित्रांनो, आमच्या आयुष्यातला पहिल्यांदा स्ट्रगल आहे हा. आमची तिकीट काही कारणास्तव कन्फर्म नाही झाली, तर आम्ही आता जनरल डब्यात येऊ. बघू शकता तुम्ही, हा अनुभव पहिल्यांदा घेणार आहे. आपण अनुभव घेतला पाहिजे म्हणून आम्ही आता जनरलने चाललेलो आहे. जवळपास नाही चाललो, तो डायरेक्ट चाललेलो आहे. 12 ज्योतिर्लिंगच्या प्रवासामध्ये हा शेवटचा क्षण राहिला होता. शेवटचा क्षण होता आमचा, तो पण आम्ही आज पूर्ण करणार आहे. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग राहिलेला आमचा. त्या ज्योतिर्लिंगचा खूप स्ट्रगल करून आम्ही प्रवास करत आहोत. DD उपाध्ये स्टेशनला उतरून आम्ही तिथून 19 किलोमीटर बसने प्रवास करणार आहोत. आता जनरल डब्याने चाललेलो आहे आम्ही. ते आमच्या सोबतच किसी को देखना करना पसंद आए तो पता ना बोलो तर मित्रांनो, आजच्या ट्रॅव्हलिंगचा आमचा दुसरा दिवस आहे आणि आज रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही पोहोचू मध्य स्टेशनला आणि तिथून पुढचा प्रवास बऱ्यापैकी गर्दी कमी झालेली आहे. आतुरता आहे फक्त ते आता आम्हाला पोहोचण्याची. पोहोचल्यावर तुम्हाला दाखवतोच आमचा पुढचा प्रवास कसा संख्या 4 पे आ रही है. मित्रांनो, फायनली खूप स्ट्रगल करून आम्ही आता उपाध्ये स्टेशनला पोचलेलो आहे. दुसऱ्या रूटने आलेलो आहे आणि आता इथून चाललो आहे वाराणसीला. आमची अवस्था बघू शकतो तुम्ही कशी झालेली आहे एकदम. खूप स्ट्रगल करून आलेलो आहे आणि आता ऑटोवाल्याने पण स्ट्रगल करायला लावलेलं आहे. आम्ही खूप बार्गेनिंग केली. 500 रुपये बोलला होता. 350 रुपयामध्ये त्याला कोणीतरी मनवलं आहे. रात्रीचा दिवस आहे आणि जो मंदिराच्या इथे जाणार तर मित्रांनो, असा होता आमचा पूर्ण प्रवास आणि आता आम्ही जाऊन रूम वगैरे घेऊन मग फ्रेश होऊन जातो दर्शनासाठी. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे स्पर्श दर्शनाच्या लाईनला. बाबा विश्वनाथच्या दर्शनासाठी जाता निघालेलो आहे आम्ही.
तर मित्रांनो आता आम्ही चाललो दर्शनासाठी. तर सकाळचा टायमिंग आहे स्पर्श दर्शनाचा 4 ते 5. तर आम्ही आता ट्राय करतो आहे स्पर्श दर्शनासाठी आणि निघालो आहे आम्ही आता रूमवरून दर्शनासाठी जायला गेट नंबर 4वरती. तर तयारी वगैरे झालेली आहे आमची. आता वाजलेत पाटेचे 2:30 आणि आता मी लाईनला उभं राहायला चाललेलो आहे इकडे. आता आम्ही आलेलो आहे एंट्रीला गेट नंबर 4ला. इथून आतमध्ये जायचं आहे आपल्या दर्शनासाठी. तर आतमध्ये मोबाईल अलाव नाही आहेत तर आपल्याला लॉकरला जमा करावं लागेल मोबाईल. तर मित्रांनो आता आपण दर्शन घेऊन येतो आणि म्हणून तुम्हाला सांगतो आमचं दर्शन कशा प्रकारे झालं ते. तर मित्रांनो ही सर्व स्पर्श दर्शनासाठी लागलेली लाईन आहे. 4 वाजता ओपन होणार आहे मंदिराचे दरवाजे स्पर्श दर्शनासाठी. अजून 1 तास. हे सर्व पब्लिक स्पर्श दर्शनासाठीच थांबलेले इथे. लाईन आता वाढतच चाललेली आहे. तर मित्रांनो आता आमचं दर्शन करून झालेलं आहे काशी विश्वनाथांचं आणि सोमदर्शन केलेलं आहे आम्ही, म्हणजे स्पर्श करून दर्शन केलेलं आहे. तर आता आम्ही चाललो कालभैरवच्या दर्शनासाठी. तर मंदिरामध्ये एकदम छान दर्शन झालेलं आहे आमचं. काही घाई नव्हती, काही लोटालोटी नव्हती. एकदम शांतपणे दर्शन झालं आणि आम्हाला आरती पण मिळाली. तर आमचं भाग्य होतं आज. खूप स्ट्रगल करून आम्ही आलो होतो आणि त्याचं आम्हाला फल भेटलेलं आहे आज स्पर्श दर्शन करून. तर आता आम्ही चाललो कालभैरवच्या दर्शनासाठी. तर अनिकेत पण आहे आपल्यासोबत. मित्रांनो आता सुगम दर्शन बंद झालेलं आहे. सकाळी 4 ते 5 सुगम दर्शन असतं, म्हणजे स्पर्श करून दर्शन असतं. तर आता पुन्हा आरती चालू आहे महादेवाची. तर मित्रांनो आपले भारताचे पंतप्रधान मोदी साहेब येणार आहेत, त्याची इथं सुरक्षा आहे. आणि आपण दर्शन घेऊन आता कालभैरवच्या मंदिराच्या दिशेने चाललेलं आहे. इथून एक अंदाजे 1 किलोमीटर अंतरावरती कालभैरव मंदिर आहे. आपण आता तिकडे दर्शनासाठी चाललेलं आहे. तर आता गल्लीतून आलेलो आहे आम्ही मंदिराच्या इथे. आता लेफ्ट मारून जायचं आहे आपल्याला कालभैरव मंदिराकडे. तर मित्रांनो आलेलं आहे कालभैरव मंदिराजवळ. आता मंदिरात जाऊन दर्शन करून घेतो आम्ही काशीचे कोतवालांचं. मंदिरात जाण्याचा मार्ग इथूनच आहे आपल्याला. तर मित्रांनो आता काशीच्या कोतवाला जाऊन आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपण पुन्हा आता मंदिराच्या दिशेने चाललेलो आहे. तर मंदिराच्या दिशेने जाऊन थोडे फोटो वगैरे काढतो आणि त्याच्यानंतर मग पुढचं आमचं प्लॅनिंग काय ते आम्ही अजून ठरवलं नाही आहे. नंतर मग आम्ही पुढचं प्लॅनिंग करू. पुन्हा आपण मंदिराच्या इकडे आलेले परिसरामध्ये. तर आम्ही आता गंगाद्वारने आतमध्ये चाललेलो आहे मित्रांनो, कॉरिडॉर बघायला.
आणि तिथून मंदिराचा कालसाचा पण एक व्ह्यू आहे. तिथे थोडे फोटो काढणार आणि एक व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो बघू शकता मी पाठीमागे बोटिंग चालू आहे आणि काही भाविक स्नान पण करत आहेत गंगेमध्ये. तर मित्रांनो आता मी गंगाद्वारकडे चाललेलो आहे. तर काश्मीर घाटातून तिकडे चाललेलो आहे. तर बोटिंग वगैरे आता चालू झालेली आहे. समोर बघू शकता इथे मोठे बोट आहे. पर्यटक पण आहेत त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही चाललो आहे गंगाद्वारच्या दिशेने कॉरिडॉर बघायला. मित्रांनो तर गंगाद्वारच्या इथपर्यंत आलो होतो. काही कारणास्तव बंद ठेवलेले आहेत कारण आपले PM साहेब येणार आहेत. तर 10 वाजेपर्यंत बंद ठेवलेले आहेत. तर आता आपण पुन्हा चाललेलो आहे इकडे द्वादशम घाटावरती. आणि त्यानंतर मग आपण पुन्हा इकडे गंगाद्वारला येणार आहे. तर मित्रांनो मोदी साहेब येत आहेत त्याच्यामुळे आम्ही आता गंगाद्वारला गेलेलो नाही आहे. तर पुन्हा द्वादशम घाटावरती आलेलो आहे आणि द्वादशम घाटाच्या इकडचे आम्ही बाकीचे घाट आता आम्ही व्हिजिट करतो आहे पायी. टाईम संध्याकाळी टाईम भेटला तर आम्ही बोटिंग पण करणार आहे. मग बोटिंगने पण आम्ही घाट बघू. तर आता सध्या तरी आम्ही पायी बघतो आहे. अनिकेत पण आहे दमला विचारतो त्याची झोप पूर्ण नाही झाली. तर आता आम्ही व्हिजिट करतो बाकीचे घाट. मित्रांनो हा बघू शकता मानमहल घाट आहे. आणि त्यालाच लागून राजेंद्र प्रसाद घाट आहे. तर हा राजेंद्र प्रसाद घाट आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे द्वादशम घाट आहे. इथं संध्याकाळची आरती होते आपली गंगा आरती. तर मित्रांनो द्वादशम घाटालाच लागून हा प्रयाग घाट आहे. इथे पण संध्याकाळची आरती होते आपली गंगा आरती. हा मित्रांनो शीतला घाट आहे. शीतला घाटालाच लागून आईलाबाई घाट आहे मित्रांनो. तर अशा टोटल मित्रांनो 32 घाट आहेत. तर आता आपल्याला जेवढे कव्हर करता येतील तेवढे आपण कव्हर करतोय. सर्व लागूनच घाट आहेत एकमेकाला. सर भरपूर असे भाविक गंगेमध्ये स्नान करत आहेत आणि आम्ही घाट व्हिजिट करतो. तर आता अहिल्याबाई घाट व्हिजिट करून झालेला आहे आणि नेक्स्ट घाटकडे चाललेलो आहे आम्ही. तर नेक्स्ट घाट आहे मित्रांनो मुंशी घाट.
दरभंगा घाट. दरभंगा घाटलाच लागून राणामल घाट आहे मित्रांनो. मित्रांनो अजून एक घाट तिथे 64 घाट आहे. आता आपण 64 घाटावरून चाललेलो आहे पुढे. नारद घाट आणि नारद घाटाला लागूनच मानसरोवर घाट आहे इथे. साधारण 2 किलोमीटरवरती हे सर्व घाट असतील. मोस्टली करून सर्व पब्लिक तर द्वादशम घाटावरती जाते. तर मित्रांनो आता आमचे बऱ्यापैकी घाट बघून झालेले आहेत. आता मी घाट बघून चाललेलो रूमवरती, कारण मोदी साहेबांची व्हिजिट आहे इथे. त्याच्यामुळे बोटिंग राईड बंद केलेले आहेत आणि गंगाद्वार पण बंद ठेवलेलं आहे सध्या 9 वाजेपर्यंत. सो आम्ही आता रूमवरती जाऊन आराम करणार थोडा वेळ आणि पुन्हा घाटावर येऊन बोटिंग राईड केली तर करू आणि गंगाद्वारकडे जाऊन मणिकर्णिका घाट आणि गंगाद्वार बघणार आहोत. तर आता सध्या तरी चाललो आहे आम्ही रूमवरती. मग आता पुन्हा आल्यावरती भेटू आपण. आता गल्ली गल्लीने निघालो आहे आम्ही बाहेर घाटामधून बाहेर निघायला. इथूनच आपल्या रूमकडे जाणार रस्ता आहे. तर मित्रांनो रूमकडे जातानाच आपल्याला केदारेश्वर मंदिर लागलेलं आहे. तर आम्ही आता जाता केदारेश्वर मंदिराचं पण दर्शन घेऊन जातो रूमकडे. तर मित्रांनो आता आमचं केदारेश्वर मंदिराचं पण दर्शन झालेलं आहे आणि दर्शन घेऊन आम्ही चाललो रूमकडे. तर सर्व गल्ली गल्ली आहे. तर असं वाटतं का चुकलं की काय, पण मला असं वाटतं का आम्ही बरोबर चाललेलं आहे. आणि का थकला आहे बघा, झोप पाहिजे त्याला. जी झोप मोड झालेली आहे त्याला रात्री झोपूनच दिलेलं नाही. तर सो तो आता रूमवर जाऊन झोप करणार आहे पूर्ण त्याची आणि त्यानंतर तो बोलतो आपण जाऊया फिरायला बाकीच्या ठिकाणी. तर मित्रांनो फायनली आम्हाला रूमचा रस्ता मिळालेला आहे. इथंच आम्ही रूम घेतलेले समोरच. फायनली आम्हाला रूम मिळालेली मित्रांनो. फुल AC वगैरे लावून चिल केलेली आहे मी. थोडा वेळ आता आराम करतो आणि काय फुल जाहीर त्याची आराम करायला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही जातो द्वादशम घाटावरून गंगाद्वारकडे. तोपर्यंत आराम करून घेतो. तर भेटूया थोड्या वेळाने. तर मित्रांनो पुन्हा आम्ही फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे आता घाटांवरती आणि गंगा घाटवरून आलेलो आहे. तर आता आम्ही चाललो आहे तिकडे गंगाद्वारला. हेट खूप आहे त्याच्यामुळे घाटवरती आता गर्दी कमी आहे. तर इथूनच सर्व लाईनमध्ये घाट आहेत. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे गंगाद्वारच्या इथे आणि गंगाद्वारमधून आता आतमध्ये एंट्री करणार आहे थोड्याच वेळामध्ये. अनिकेत पण सोबत आहे आपल्या. तर आता आलेलो आहे आपण कॉरिडॉरजवळ आणि आता आतमध्ये एंट्री करतोय आम्ही. तर मित्रांनो हे वाराणसीचा कॉरिडॉर आहे आणि तिथं आपण आता एंट्री करतोय.
आपण आता आतमध्ये एंट्री केलेली आहे. तर आपण आलेलो आहे वरती मित्रांनो. मित्रांनो हे कॉरिडॉरचा परिसर आहे सर्व. गंगाद्वार. मित्रांनो हे मुख्य द्वार आहे गंगाद्वार. तर मित्रांनो आता आमचं कॉरिडॉर पण बघून झालेलं आहे आणि आता आम्ही इथून पुढे जातो आहे मणिकर्णिका घाटला. तिथे थोडी विजिट करणार आणि मग पुढे आम्ही बोटिंग राईड करायचा विचार करतो आहे. कॉरिडॉर फिरून जमलेला आहे अनिकेत. हवा घेतो तो फॅनची. खूप गरमी आहे त्याच्यामुळे आज गर्दी कमी आहे इथे मंदिराच्या परिसरामध्ये कॉरिडॉरमध्ये. तर हा पूर्ण एरिया कॉरिडॉरचा आहे मित्रांनो. तर आता आपण बाहेर पडतोय कॉरिडॉरमधून. कॉरिडॉरमधून आम्ही बाहेर आलेलो आहे आणि कॉरिडॉरच्या साईडलाच नाश्त्याची सोय आहे उडुपी वगैरे. तर तिथे जाऊन आम्ही आता नाश्ता करतो आहे. म्हटलं तो त्याच्यातून त्याकडून घे म्हणून घ्या तर मला 200 दे. कुपन घेतलेलं आहे आता आणि कुपन घेऊन चाललो आहे काउंटरवरती. तर एक ऑर्डर आलेली आहे आमची पावभाजीची आणि दुसरी ऑर्डर पण आलेली आहे मसाला डोसा. तर मसाला डोसा घ्यायला जाते. मसाला डोसा आहे ना? मसाला डोसा ना? मसाला डोसा पण आलेला आहे. तर आता नाश्ता करून घेतो मित्रांनो. मग भेटू आपण पुन्हा. तर मित्रांनो आता नाश्ता करून पण घेतलेला आम्ही उडुपीमध्ये आणि आता मणिकर्णिका घाटच्या दिशेने चाललेलो आहे. तर मित्रांनो आम्ही आता वाराणसीचं मोक्षचे द्वार मणिकर्णिका घाट इथे आलेलो आहे. मणिकर्णिका घाटवरून आम्ही आलेलो आहे आणि
आणि आम्हाला सिंधिया घाट लागलेला आहे. सिंधिया घाट इथं बघू शकतो तुम्ही. तर आता आम्ही प्रकृती घाटला चाललेलो आहे मित्रांनो. बुंदी प्रकृत घाट करून नाव आहे, तर चाललेलं आहे. वॉल पेंटिंगसाठी फेमस आहे ते घाट. तर प्रकृती घाटाकडे जाताना आपल्याला रामघाट लागलेला आहे आणि रामघाटवरून आपण निघतोय आता. जटार घाटवरती आलेलो आहे. लगेच त्यालाच लागून ग्वालियर घाट पण आहे ते. पडलाच तुम्ही पाय निसटला होता. तर बालाजी घाट पण आहे त्याला लागूनच. तर मित्रांनो अशा प्रकारे आमचे बुंदी परकोट घाटावरती फोटोशूट करून झालेले आहेत आणि आता मी पुढे निघतोय. जर आम्हाला टाईम भेटला तर आम्ही नमो घाट करणार आहे, नाही तर स्किप करणार आहे. कारण वातावरण पण असं झालं आहे, पावसाचं वातावरण झालेलं आहे. सो आम्ही कन्फ्यूज झालो आहे जायचं की नाही नमो घाटाला. तर मित्रांनो इथून आम्हाला नमो घाट 1.5 किलोमीटर होता. तर पाऊस आल्यामुळे आम्ही तिकडे जायचं कॅन्सल केलेलं आहे. तर आम्ही आता इथून बाहेर निघतोय मेन रोडला जायला आणि नमो घाटला जायचं कॅन्सल करतोय आम्ही. वातावरण खूप खराब झालेलं आहे. पाऊस पण आलेला आहे रिमझिम आता. तर पावसाच्या वातावरणात आम्ही शीतला घाटमधून बाहेर पडतोय मेन रोडला जायला. अचानक असं क्लायमेट चेंज झालेलं आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण क्लायमेट चेंज झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही आता नमो घाटला जायचं कॅन्सल केलेलं आहे आणि बाहेर निघतो इथून. घाटमधून बाहेर पडलेलो आहे आम्ही इथे आणि गल्लीतून चाललेलो आहे बाहेर मेन रोडला. पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर आम्ही वाचलो थोडक्यासाठी जायचं. जर आम्ही घाटवरच असतो तर भिजलो असतो 100%. सो आम्ही आता शीतला घाटमधून बाहेर निघून आलेलो आहे. पण अजूनपर्यंत आम्हाला काय मेन रोड लागलेला नाही आहे. अचानक मध्येच पाऊस आलेला आहे. सगळीकडे ओलं चिंब वातावरण झालेलं आहे. जोरात असा पाऊस आला आहे मित्रांनो. एका आडोशाला थांबलो आहे आम्ही. चारच वाजलेत आता, पण असं वाटतं का रात्रीचे 7 वाजलेत. जोरात पाऊस झालेला आहे एकदम आणि गारपीट पडत आहेत पावसामध्ये. या तर मित्रांनो पाणी काय थांबायचं नाव घेत नाही. तर आम्ही आता कड्याकड्याने निघालेलो आहे जायला. तर थोडंफार आम्ही भिजलेलो आहे. तर फायनली आम्हाला एक ऑटो भेटलेली आहे आणि आम्ही आता ऑटो करून चालले रूमवरती. सर्व प्लॅनिंग होती ती आम्ही इथंच थांबवलेली आहे आणि डायरेक्ट आता रूमवर जाऊन चेंज करणार. कारण पूर्णपणे आम्ही भिजलेलो आहे आता. पाऊस पण थोडा शांत झालेला आहे, रिमझिम पडतो आहे. तर ऑटोमध्ये बसून आम्ही रूमवर चाललेलो आहे. तर पाऊस थांबला आहे तर आम्ही प्लॅन चेंज केला. तर आम्ही आता चाट भंडारला चाललेलो आहे. वीणा चाट भंडारा आणि काशी चाट भंडारा असे 2 चाट भंडार फेमस आहे तिथं वाराणसीमध्ये. तर तेच आम्ही आता खायला चाललेलो आहे चाट भंडारामध्ये. आणि काही चेक पण आहेत. आणि वाजलेत आता 4:15. पण इतका कालोख पडला आहे की असं वाटतं की 7-8 वाजलेत. तर आम्ही आता शोधत आलेलो आहे चाट भंडार, वीणा चाट भंडार. इथून आता आम्हाला 250 मीटरवर दाखवते.
मित्रांनो फायनली आम्हाला दिना चाट भांडार भेटलेलं आहे, जे आमच्या प्लॅनिंगमध्ये होतं ते आता फायनली पूर्ण होणार आहे. चाट भांडारचा आस्वाद घेणार आहे आम्ही. वाराणसीचं फेमस चाट भांडारचं दुकान. दिना चाट भंडार. अच्छा है, अच्छा है, अच्छा लग रहा है, अच्छा लग रहा है. इधर बाबा को मिलना है, दर्शन ले वाराणसीचा फेमस टमाटर चाट आलेला आहे. आमच्यासोबत आम्ही दही गोलगप्पा पण मागवलेले, ते पण आलेले आहेत. दही वडा पापडी चाट पण आहे आम्हाला. तर आता आम्ही दिना चाटमध्ये चाटचा आस्वाद घेतलेला आहे आणि आता आम्ही इथून निघतोय रूमवर जायला. पण पहिले रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होणार आणि नंतर मग आम्ही पुढचा विचार करणार की आरतीला जायचं की नाही, गंगा आरतीला. कारण आमची 10ची ट्रेन आहे इथून देवघरला जाण्यासाठी. तर टाईम झाला आम्हाला तर आम्ही कॅन्सल करू, नाहीतर मग आम्ही आरतीला जाऊ. कारण पावसामध्ये भिजल्याच्या कारणाने आता थोडी थंडीचं वातावरण झालेलं आहे. चाट भांड्याच्या बाहेरच आम्हाला ऑटो पण भेटलेले आहे. तर आम्ही ऑटो करून चाललो आहे रूमवरती. रूमवर जाऊन फ्रेश वगैरे होऊन थोडा आराम करणार. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहे आम्ही दशमेश घाटकडे गंगा आरतीसाठी. आम्ही सायकल केलेली आहे घाटावर जाण्यासाठी. तर सायकलमध्ये बसूनच चाललो आहे तिकडे. तर सायकलवर आम्हाला इथंच बॅरिकेड लावल्यामुळे उतरवलं खाली आणि मग इथून आम्ही पुढे चाललो वॉकिंग करत. चाललो आम्ही दशमेश घाटकडे गंगा आरतीला. सर्व पब्लिक ही गंगा आरतीसाठीच चाललेले आहे घाटावरती. मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे दशाश्वमेध घाटावरती गंगा आरतीसाठी आणि गंगा आरती पण चालू झालेली आहे. प्रिया अधूखदा स्तोखत स्वभानवो विप्राणविष्ठयामदि जोजान् विन्द्रते हरि ओखदीः प्रतिमोदधवं पुक्पवतीः प्रशुवरीः अथवा इव सजिद्वरेर्भिरुधः. तर मित्रांनो आता आपण गंगा आरती करून आलेलो आहे. तर घाटावरून आपण चाललेलो आहे रूमच्या दिशेने. तर बऱ्यापैकी आपण आज वाराणसी आणि बनारस फिरलेलो आहे. सर्व घाट बघितले आपण, गंगा आरती बघितली, दर्शन पण झालेलं आहे आपलं. फक्त आपली एक बोट रायटिंग राहिली. ती बोट रायटिंग राहिली कारण पाऊस आला त्याच्यामुळे आपण ती कॅन्सल केली. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.